या ठिकाणी आम्हाला एका संघाचे नारायणगावचे शहर प्रमुख स्पर्धा लागलेली असं म्हणताय, मीडियाने काळजी घ्यावी की स्पर्धा कसली असावी. स्पर्धा ही विकासाची असावी. ती का नसावी? स्पर्धा विकासाची झाली की सर्वसामान्यांना न्याय मिळतो आणि लोकप्रतिनिधीला जाण येते, त्याला भान राहतं की आपण या जनतेचे सेवक आहोत आणि आपण नोकरासारखंच राहिलं पाहिजे. आपण यांना निश्चितपणाने सुविधा पुरवत आहोत. त्या सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला मिळालेली खुर्ची आहे. अमित भाऊ बोलताना आम्हाला वाटलं की खरोखरच काय वल्लभ शेठ खरोखरच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी कोणाच्या कामाचं श्रेय घेतलं नाही. परंतु तुम्ही बोलायला लागलात का अतुल भाऊला जमत नाही, पण तुम्हाला थोडंसं अंग त्यांच्यासारखं आहे, तो स्वर आहे, आम्ही असं नेहमी म्हणत असतो. परंतु भाऊ खरोखरच प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे बजावायला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि मी कागदावर बोलणारी कार्यकर्ती आहे. कागदावर बोलणारी यासाठी म्हणते कारण शेवटी कागद हाच पुरावा आणि कागद जस बोलतो, माणूस बोलून चालत नाही. आता चालली आहे सध्या श्रेयाची लढाई आणि त्या श्रेयाच्या लढाईमध्ये अजिबात आम्ही दखलंदाजी करतो, मजा पाहतो, आम्ही एन्जॉय करतो की चाललंय ना, बरं चाललंय, काय चाललंय चालू दे. लोक इतकी हुशार झाली आहेत का कधी कधी मला प्रश्न पडतो की सर्वसामान्य शेतकरी महिला, अंगणवाडीची सेविका ताई जे कार्यक्रम आम्ही इथे करतोय, आम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या पटलावर करत असू, परंतु ती घरात किंवा बाहेर भेटल्यानंतर सांगते, ताई मी ते पाहिलं बरं का, इतकं सुंदर भाषण होतं, ताई मी ते पाहिलं बरं का, ती योजना खूप चांगली आली आहे. म्हणजे संपूर्ण आज देशामध्ये जागृती आहे आणि ही जनजागृती निश्चितपणाने जसं माऊली म्हणाले की मीडिया आहे. राप सबनीसांचं या ठिकाणी तिकडे देखील कार्यक्रम चालू आहे, कारण तिथे क्रीडा स्पर्धा चालू आहेत, गायनाचे कलाकारांचे कलाकारी दाखवायचं काम चालू आहे आणि भागेश्वराच्या कृपेने इथे काहीच कमी नाहीये. आपण त्या प्रांगणामध्ये आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये उतरत असताना अतुलजी, अमितजी, ती सवय झाली आहे ना आता, त्यांना घेऊन आपण चालत असतो. आम्ही आता ही 4थी टर्म आहे, परंतु विधानसभेचा सभागृह असो, लोकसभेचा सभागृह असो की जिल्हा परिषदेचा सभागृह असो की पंचायत समितीचा सभागृह असो, प्रत्येक ठिकाणी विरोधक किती ताकदीचा आहे त्याच्यावर विकासाची दिशा ठरते. विरोधक किती जाणकार आहे त्याच्यावर विकासाची गंगा आपल्या दारात येत असते. विरोधक कडवा असेल तर त्याला डावलायचं कोणी काम नाही. आज काँग्रेसचे विरोधक म्हणून जर कधी शिर्डीमध्ये पाऊल टाकलं तर विखे पाटलांचा दबदबा आहे, खाजगीत सांगतात, मुख्यमंत्री सुद्धा म्हणतात ते काय जरा विखे पाटलांशी बोलून घेऊया. हे का तर विरोधकांनी आपली धार आणि आपला इमान विकायचा नसतो. आशाताईंनी हे जपलं म्हणून तिच्या गळ्यात हात ताई पक्षप्रमुखाने आज तागायत ठेवला. कधी कोणाशी चुकीच्या बाबतीत तडजोड नाही, चुकीला चूक म्हणणारी, बाप दाखवण्याचं शब्द घाल म्हणणारी एकमेव महिला प्रतिनिधी महाराष्ट्रात कोणी असेल तर महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे. कारण मी घडली ज्या मुशीत त्या बाळासाहेब ठाकरेंनी एकच शिकवलंय की मीडिया माझ्या समोर आहे, मी मीडियाच्या समोर बोलत आहे, मी जे बोलेल त्या शब्दाचा साक्षीदार शेवटी हा कागद आहे. मी नुसतं बोलून चालणार नाही आणि म्हणूनच तुम्ही मायबाप जनतेने मला बरं नसताना, मी उभी राहत नसताना उभं केलं. मग बाबूभाऊ असतील तिकडे नारायणगाव सांभाळायला, इकडे नाना असतील, सगळे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही म्हटलं ताई फक्त लढा आणि आमच्या इथूनच लढा. 4,500 मताधिक्याने तुम्ही जर काही न करता ताईला निवडून देता ते फक्त एकाच गोष्टीच्या ध्यासाने का मी स्वतः फोन करून सांगते की सरपंच साहेब सांगा काय काम घ्यायचंय. विपुल भाऊ लवकर या, आपल्याला ही फाईल हालत नाही आपली, ही जागा कधी आपण मिळवणार. थोरले साहेब तुम्हाला तिथे बसून मदत करतील हो, पण कलेक्टर साहेबांकडे कागद पोचवायचं काम कोण करणार आहे. जंगल भाऊ लवकर या, राजू भाऊ लवकर या.
या ठिकाणी संजय शेठ, वेळ नसेल तर वेळ काढा, नाही तर मी तुमच्यापर्यंत येते. जेव्हा लोकप्रतिनिधी असा बोलू लागतो तेव्हा सचिन भाऊ काम सुरुवात होते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने कामाला गती मिळते. मी ह्या तालुक्यात आल्या दिवसापासून, पाऊल टाकल्यापासून प्रत्येक गावात वैयक्तिक लाभ देताना सुद्धा त्या गावात काम करणाऱ्या माझ्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विचारते, भाऊ खरंच गरजवंत कोण आहे रे? आपण कोणाला दिलं पाहिजे? मी नातं गोतं नाही बघितलं. मी नात्या गोत्याला मोठं करायसाठी नाही आली. मी नात्या गोत्याला मोठं करायसाठी पदावर नाही बसली आहे. मला लोकांनी, जनतेने निवडून दिलंय तर माझ्यावर असणाऱ्या विश्वासाला पात्र राहून आणि त्याला पात्र राहत असताना कधीही नातेवाईक बघायचा नाही. तर प्रत्येक असणारा नागरिक, प्रत्येक मतदार हा माझ्या नात्याशी, माझ्या हृदयाशी जुळलेला आहे. आणि मग तो गरजवंत आहे तर तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा मी कधीही ते मानलं नाही. मी फक्त मानलं ते माझं कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पार पाडत आले. म्हणून डोळ्यात डोळा लावून त्या जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवण्याची क्षमता आशाताई बुचकेमध्ये आहे. कोणाची उपकार आणि कोणाचं मला भीक लागत नाही, कारण नेहमी कर्तृत्वाच्या जोरावर लढा देत आले. मग शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य असो, त्या ठिकाणी बांधकाम असो, पाणी समस्या असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, आदिवासींचे प्रश्न असो, मी जो लढा दिला तो लढा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आमच्याकडे आता प्रोसिडिंग तुम्हाला पाहायला मिळते की त्या नेटवर गेल्यानंतर लगेच, आणि तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मी बोलायची गरज नाही. कदाच मी या फोनवर, या ठिकाणी असणाऱ्या माईकवर चुकीचं सुद्धा सांगेल, पण तुम्ही प्रोसिडिंग खोलली की ती प्रोसिडिंग बोलते की ताई काय मांडते, सभा कोण चालवतं, सभा कशी चालवली जाते, सभासूत्र काय असतं. आणि त्यामध्ये तुम्ही 18 वर्षापूर्वीचं, पहिल्या वर्षाचं 2002 जर आज काढलं तर त्या प्रोसिडिंग मध्ये तुम्हाला दिसेल की त्या दिवसापासून प्रवेश त्या सभागृहात केलाय तो आज तागायत. मी नीतिमत्तेवर जगली, मी तत्वांना कधी बगल दिली नाही. आणि तत्व ज्याच्या जीवनात नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही, ते जगणं म्हणजे शून्य आहे असं मी मानणारी कार्यकर्ती आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की या नारंगाव वाळूवाडीचा विकास करत असताना निश्चितपणाने या ठिकाणी यादी वाचली गेली. 26 कामांची यादी वाचून दाखवली. सरपंचांनी दाखवली, उपसरपंचांनी, आज नानांनी देखील दाखवली. परंतु लक्षात ठेवा, रस्ते होतील, राहतील, जातील. उद्या पाऊस जोराचा झाला, वादळ झालं, वारं झालं, वाहून गेला, परंतु मी स्ट्रक्चर उभे केले ते निश्चितपणाने सर्वसामान्य जीवनाला राखण्याचे. मी सभामंडपं उभी केली तर आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी नाही. हा शब्द कधी डिक्शनरीत ठेवला नाही. म्हणून जवळजवळ तब्बल 300, 250 सभामंडप ज्याच्या याद्या आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत ते या संपूर्ण तालुक्यात मी दिले. ते कशासाठी? तर संप्रदायाचा वसा आणि वासा चालवणारे उद्याची 21वी पिढी घडत असताना त्या विधी घडणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत. त्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, कारण या ठिकाणी निवेदक म्हणाले बनकरजी तुम्ही की अरे हे टाळ मृदुंग ही साथ मिळाली पाहिजे. अहो ही साथ मिळण्यासाठीच हा तास आहे, कारण हे 4 शब्द जर पडले नाही आजच्या मुलांच्या कानावर, आजचा माणूस जर घडला नाही तर काही खरं नाही. आणि मग गेल्यानंतरची विविध बनकर साहेब तुम्ही म्हणालात, पण गेल्यानंतर सुद्धा सुख्यात तिथे जावं यावं म्हणून साठी त्या ठिकाणी सुद्धा वेटिंग शेड असेल, स्मशानभूमीच्या उभारण्या असतील. आरोग्यामध्ये आपण सीझरिंग बंद करून टाकलं का? तर एकेका पीएससी मध्ये आज आम्हाला अभिमान आहे. तर आरएस चालत नाही पण पीएससी चालते. पीएससी मध्ये 30-35% डिलिव्हऱ्या होतात. 2000च्या आधीचा काळ काढा आणि 2000 नंतरचा आतापर्यंतचा इतिहास तपासा आणि त्याच्यामध्ये बघा की आम्ही सगळ्यात जादा लक्ष कशावर दिलंय. पाण्याची समस्या, महिलांना नळ पाणी पुरवठ्याच्या योजना मिळाल्या पाहिजेत त्यासाठी लढा दिला, आरोग्यासाठी लढा दिला, लहान मुलं घडणाऱ्या अंगणवाडी सेविका ताईंच्या प्रश्नावर लढा दिला. मला एवढंच सांगायचं आहे की बोलताना आणि कर्तृत्व करताना आपण नेहमी समाजासाठी आहोत, समाजासाठी केलं पाहिजे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अफवा पसरवल्या, कोणी खोट्या अफवा पसरवल्या गेल्या तर ते आशाताई नाही खपवून घेणार. तर माझा तो स्वभाव नाही. कोण काय करतं मी बघत नाही.
मी माझा झपाटलेला आहे विकासाच्या याच्याने, म्हणून मी इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, कोण कोणावर चिखलफेक करतं ते बघत नाही. मी सरळ चालते आणि सरळ विकासाची दिशा बघते. मी कसली तास धरली आहे विकासाची, मला तेवढंच माहिती आहे. माझ्याकडे कोण येतो मी विचारत नाही की बाबा तू कुठल्या पक्षाचा आहे किंवा काय. माझ्याकडे आलाय ना, त्याच्या काम झालं पाहिजे, त्याला मदत मिळाली पाहिजे. तो आरोग्यासाठी आला, त्याला सुविधा मिळाली पाहिजे. तो पाण्यासाठी आला, त्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. तो खऱ्या अर्थाने ज्या ज्या कामासाठी येईल. आणि म्हणूनच या ठिकाणी या नारंगा वरवाडीमध्ये जे जे शब्द दिलेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. या ठिकाणी वास्तविक पाहतात केतरी बंधारा आपण हा पाडायला घेतला, पण हा पाडण्यापूर्वी ही नदीची आपण ज्या ठिकाणी सांगितलं माऊलीने की ज्या पद्धतीने त्याच्या सगळ्यांनी एक मनाने आपण या ठिकाणी सफाई सुरू केली चांगल्या पद्धतीने. गेलो जर खेडच्या तिथे तर लोक म्हणतात ताई बघा ना इथे पण असं व्हायला पाहिजे होतं. आणि मी म्हणत असं पहिलं आपलं घर तर बघा. आणि म्हणूनसाठी आपण या ठिकाणी प्रत्येकाने योगदान दिलं. मग ते गुंजाळ परिवाराने दिलं असेल, या ठिकाणी दीपक भाऊनी दिलं असेल, ज्यांनी ज्यांनी कामं केली त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं कौतुक करता. असं तो बंधारा जो कुठल्या कामाचा नाही तो पाडायचा ठरवला. त्याचबरोबर मी या ठिकाणी बंधाऱ्याची उभारणी म्हणून 1,70,00,000 रुपये टाकून लगेच नवीन बंधारा पुढे घेतला. का तर हा बंधारा पाडला तर लोक म्हणतील अरे तुम्ही जर बनवलं नाही आणि पाडायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला. तर पहिला आधी दिलाय, मंजुरी झाली, काम सुरू होईल. 1,70,00,000 रुपयाचा त्या ठिकाणी बंधारा आपण घेतला. या ठिकाणी माऊलींनी सांगितलं ते सत्य आहे की या ठिकाणी योजना झाल्या, 5-5 धरणं झाली. 2 महिन्याने तुम्ही आम्ही काय करणार आहोत, डोकीच फोडणार आहोत. का फोडणार आहोत तर आपल्याकडे पाण्याच्या समस्या जी उभी राहणार आहे त्याला आपण कुठल्या परिस्थितीत अडवू शकणार नाही. मग पाणी समस्यासाठी ज्यावेळी 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी धरणं झाली त्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जबाबदार आहे की त्यावेळी आपल्या तालुक्याचं पाणी लोक शेतकरी तितके जबाबदार आहेत. कारण शेतकऱ्यांनी त्यावेळेला जर त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी काळजी घेतली असती तर निश्चितपणाने हा पाण्याचा प्रश्न एवढ्या प्रमाणात उद्भवला नसता. याचं कारण असं आहे की आपण आपलं क्षेत्र लपवलं. आपण किती क्षेत्र भिजवणार आहोत, आपण त्याची पाणीपट्टी त्याचा असणारा त्यावेळेच्या पाणी योजनांसाठीचा आपण बांधणी केली नाही. आणि म्हणून आज आपण वंचित आहोत. 5-5 धरणं असून पाणी खाली जात आहे. याला आपणही तितके जबाबदार आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि ही समस्या सगळ्यात मोठी आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर 1 वर्ष झाला, 1 वर्ष नाही 1.25 वर्ष झाला, मी मंजुरी करून 1.25 वर्ष झाला 35 लाख रुपये पडले. परंतु 35 लाख रुपये असेच पडून आहेत, पण त्यातला 1 रुपया वापरला गेला नाही. का तर जागेची उपलब्धता या ठिकाणी झाली नाही. तुम्ही सांगा जर तुमच्या घरामध्ये 50 लाख रुपये पडून आहे, त्याला कुजले, त्याला तुम्ही वापरत नाही, तर याला काय म्हणायचं, नाकर्तेपणा म्हणायचा की चांगलेपणा म्हणायचा, हे सुद्धा आपणच जबाबदार आहोत. आणि म्हणून मला एकच सांगायचंय की या ठिकाणी तुम्ही मागाल ते दिलं जाईल, कुठेही कमी पडणार नाही. परंतु हे सगळं करत असताना मी प्रत्येक सदस्याला अगदी आल्यानंतर एकालाही सोडत नाही, प्रत्येकाला बोलवून सांगते की सांगा तुमची कामं काय काय करायचंय. कारण या ठिकाणी उभे राहणारे मग पाणी योजना असतील, या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असतील, या ठिकाणी शाळेच्या सुविधा असतील, या प्रत्येक गोष्टीमध्ये हे स्ट्रक्चर वर्षानुवर्ष 25-25, 50-50 वर्ष तुमची आठवण काढून देणार आहे, तुमच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणार आहे. आणि तुम्ही खरोखरच एक सक्षम कुठल्याही पदावर सदस्य होतात. तुम्ही पंचायत समितीचे सरपंच होतात, ग्रामपंचायतीचे सरपंच होतात, पंचायत समिती सभापती होतात, सदस्य होतात, की जिल्हा परिषद सदस्य होतात, की तुम्ही आमदार होता, की तुम्ही खासदार होता. तुमच्या पाट्या कुठे दिसतायत? तुम्ही पाट्या लावून कामं न करण्यापेक्षा पाट्या न लागता तुमची पहिली कामं झाली पाहिजे, नंतर पाट्या लावायची घाई करा. आम्ही पाट्यांवर आणि प्रसार माध्यमांवर जास्त भर दिला नाही, परंतु 18 वर्षाचा इतिहास काढला तर त्या जिल्हा परिषदेपासून 13 तालुक्यात कुठल्याही तालुक्यात तुम्ही गेलात तर लोक सांगतील की होय त्या आशाताई बुचकेला जाऊन भेटा आणि तिला जाऊन विचारा की विकास कसा करायचा असतो. आणि ही मूस आमची आज नाही 30 वर्ष हेच करत आलो. आणि म्हणून पुस्तकी किडे जरी तुम्ही म्हणत असाल, पुस्तकात काय असतं त्यापेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं असतं. ते प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकली आम्ही घडलो. कारण प्रत्येक प्रश्न घेऊन चिठ्ठी लिहून पाठवली नाही, ही चिठ्ठी घेऊन जा नाही, आपण गेल्याशिवाय काम होत नाही. काय ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी जातो, भूमी अभिलेख मध्ये, महसूल मध्ये, पोलीस स्टेशन मध्ये, प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिस, मंत्रालय, सिडको या ठिकाणी का जातो तर आपण गेल्याने काम होतं.
ते समोरच्याला चिठ्ठी देऊन फसवायचं काम करायचं नाही. त्याचं काम झालं पाहिजे तरच काम हातात घ्यायचं, नाहीतर घ्यायचं नाही. काम नाही झालं तरी चालेल, तुम्ही त्याला चहा पाजा आणि पाठवा, पण त्याला फेऱ्या मारायला लावू नका. मी चालती बोलती मोबाईल गाडी आहे. काय आहे? चालती बोलती व्हॅन आहे. जी व्हॅन आता मी केला इथे देते आहेत. 3 तारखेला त्याचा कार्यक्रम आहे. पाशा पटेल म्हटले, ताई मी तुमच्या मतदारसंघात येतोय. अरे मी म्हटलं मला तर माहित नाही. म्हटलं मी तुमच्या मतदारसंघात केविकेत येतोय. मला खूप बरं वाटलं, कारण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये 5 लोकांची नियुक्ती झाली. त्या 5 लोकांच्या नियुक्तीमध्ये पाशा पटेल हा एकमेव माणूस आपल्या महाराष्ट्रातला तिथे आहे. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. तो माणूस मला जेव्हा सांगतो की ताई के तुमच्या मी केविकेला येणार आहे, मी म्हटलं ती मोबाईल व्हॅन जी बारामतीला दिली होती ती भांडून आम्ही इथे आणली. कोणी आमच्या उपकार करून आम्हाला दिली नाही का? तर प्रत्येक गोष्ट बारामती नाही तर इथे नारंगाव मध्ये सुद्धा केविके आहे. आणि म्हटलं सुरुवात करायची तर शिवछत्रपतींच्या भूमीतून करा. तसं नाही घडलं तर तुम्ही आणून दाखवा मोबाईल गाडी, तुमची व्हॅन आणून दाखवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज हा रथ दिलाय. तुम्हाला वाटतंय पण ह्या रथाची आता गरज आहे. दादाने काय सांगितलं? चालायला रस्ता नीट नाही पण रस्ता लवकर सुरू होणार आहे. मी स्वतः सांगते की तो रस्त्याचं काम सुरू होणार आहे. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्याच्या मंजुऱ्या आहेत. कारण या राज्य सरकारचं धोरण आहे, या केंद्र सरकारचं धोरण आहे की पहिल्यांदा इतिहास घडलाय. गडकरी सारख्या व्यक्तिमत्वाला, ज्याला गडकरीने रोडकरी म्हणतात, अशा माणसाच्या हातात ही केंद्राची धुरा आल्यानंतर मग अष्टविनायक काय, या ठिकाणी शिवनेर विकास परिसर काय, या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजना काय, जे फक्त पंतप्रधान सडक योजना अटल बिहारींनी सुरू केली होती ती आता कुठे येऊन पोहोचलीये? लोक माझ्याकडे पाहत असताना काही लोक मला म्हणतात की कमळ जास्त फुलायला लागलाय. माणसाने पुढे जात असताना मागे वळून पाहावं की आपली सुरुवात कुठून झाली होती. याचा अर्थ असा होत नाही मी कडवी शिवसैनिक आहे, मी बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे आणि मला माझ्या पक्षप्रमुखावर विश्वास आहे आणि पक्षप्रमुखाचा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि माझ्या शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे. हे माझ्यासाठी खूप आहे. याच्यापेक्षा जादा काय कमवायचं असतं ते म्हणजे विश्वास असता आजच्या काळात संपलेली आहे. ती माझ्याकडे भरभरून आहे. आत्मविश्वास भरपूर आहे. माझं शिखर मी गाठणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.